नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. राईट, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचं आपलं हे सेशन कशावरती होणार आहे. ओके, टुमॉरो मार्केटच्या अनालिसिस वरती. उद्याचं जे मार्केट ओपन होणार आहे त्यासाठी आपलं काय व्हाय क्लिअर राहिलं पाहिजे, आपलं काय अनालिसिस राहिलं पाहिजे. ओके, आपण कसे प्रिपेअर राहिलो पाहिजे. ओके, आता अनालिसिस करण्यापूर्वी सर्वात महत्वाचा भाग आहे ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे, ग्लोबल मार्केटचं सेंटिमेंट काय चालू आहे, आपण ते बघणार आहोत. ओके, आता ग्लोबल मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं मार्केट असतं ते युएस मार्केट. राईट, आता युएस मार्केटमध्ये काय चालू आहे ते आपण बघूया. आता युएस मार्केट म्हटलं तर त्यामध्ये सर्वात महत्वाची जी इंडेक्स असते, जसे आपली इंडियन मार्केटमध्ये इंडेक्स असते ती बँक निफ्टी, निफ्टी 50, फिन निफ्टी, मिड कॅप. ओके, तशीच ग्लोबल आपल्या इवेजच्या मार्केटमध्ये सर्वात महत्वाची जी इंडेक्स असते ती असते डाव जोन्स. ओके, त्यामध्ये काय चालू आहे, डाव जोन्स जे आहे ते अगदी रेजिस्टन्सला आहे, ते अगदी टॉपला गेलेलं आहे. ओके, आता जर तुम्ही बघितलं डाव जोन्सचं, जर आपण टेक्निकल अनालिसिस करायला घेतलं तर हे बघा, एक मिनिट, तर तुम्ही बघू शकता इथे काय दिसतंय. राईट, आता डाव जोन्स त्याचा हायर हाय ब्रेक केलाय. राईट, आता डाव जोन्सनी त्याच्या हायर हायला ब्रेक म्हणण्यापेक्षा हायर हायला अगदी आहे. राईट, जो पहिला हाय होता अगदी त्याच्या हायला मार्केट आहे. राईट, पण जर त्याचे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जर बघितले त्यामध्ये काय दिसतंय बघा. आता हा बघा, हा हाय आहे. राईट, हा मार्केटचा हाय आहे पहिला, आणि हा दुसरा हाय आहे. एक मिनिट, हे बघा, हा जो आहे हा मार्केटचा हाय आहे, आणि हा जो आहे हा मार्केटचा दुसरा हाय आहे. हे बघा, पण इथं एक डायव्हर्जन तयार झालेलं नाहीये. तुम्हाला दिसत असेल, हे बघा, इथं एक हाय आहे आणि इथं देखील तोच हाय आहे, ते रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सांगते. राईट, आता हा जो हाय आहे हा सेम ह्या हाय हाय एवढाच आहे, हाय पेक्षा थोडासा वरती मार्केट गेलेला आहे, बट इथे तसं दिसत नाहीये. राईट, इथे बघा तुम्ही, हा जो हायर हाय आहे हा हा ह्या हायच्या ह्या हायला ब्रेक करत नाही. राईट, म्हणजे इथं रिलेटिव्ह जी स्ट्रेंथ इंडेक्स आहे ती मार्केटमध्ये बायरची स्ट्रेंथ दाखवत नाहीये. ओके, त्यामुळे ही जी बाईंग आली ह्यानंतर एक छोटीशी सेलिंग सुद्धा तितक्याच प्रेशरने येऊ शकते. ओके, आज जे झालंय त्या ते मार्केट अप जाण्याचं सर्वात मेन जे कारण आहे त्या युएस इराणचं जे टेन्शन आहे त्यामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्हनेस आपल्याला बघायला भेटतो. त्यामुळेच कुठेतरी मार्केटने एक स्ट्रॉंग बाईंग दिली, एक स्ट्रॉंग. आणि ज्यावेळेस असं होतं, आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे इंडियन मार्केटसाठी सर्वात महत्वाची म्हणजे जे डॉलर आहे, या डॉलरची जी किंमत आहे ती कमी झाली. ओके, पहिला जो 96 रुपयाला होता तो आता 95ला आलाय. राईट, कुठेतरी 1%, 1-2%नी पडलाय. राईट, त्यामुळे सुद्धा, आणि ज्यावेळेस रुपये वाढतो, राईट, आणि डॉलर पडतो, इंडियामध्ये इन्व्हेस्ट करायला कुठेतरी जे इन्व्हेस्टर आहेत ते सुद्धा इंटरेस्ट दाखवतात. राईट, तेच हाल आपल्या नॅस तेच हाल आपल्या नॅसडॅकचे सुद्धा आहे इवेक्स मार्केटचं. बघू शकता तुम्ही, अजून व्यवस्थित डायव्हर्जन मार्केट तयार नाही करत आहे. जसं मला इंटरेस्ट येईल मार्केटमध्ये, हे बघा तुम्ही, व्यवस्थित मार्केट एक डायव्हर्जन तयार करत नाही. राईट, मार्केट एकदम हाय राहिला आहे पण तो जे डायव्हर्जन पाहिजे ते मार्केट तयार करत नाही. लिक्विडिटी स्वीप केली, लिक्विडिटीनंतर एक स्ट्रॉंग बाईंग नक्कीच आली, पण मार्केटनी जे पाहिजे ते डायव्हर्जन मार्केटने अजून दाखवलेलं नाहीये आपल्याला. ओके, एस एन पी मध्ये बघितलं, एस एन पी मध्ये सुद्धा तसं. राईट, आता यानंतर जे आहे ते आहे एशियन मार्केट. एशियन मार्केटमध्ये निकाई, निकाई जी तुम्ही बघताय त्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हनेस, म्हणजे जवळजवळ 3%ने तिने मार्केटमध्ये मुवमेंट घेतली आहे. ओके, जर तुम्ही हँगसेंग बघितलं त्यामध्ये सुद्धा तेच. राईट, तुम्ही जर बघितलं युरोपचं एफटीएससी बघितलं त्यामध्ये सुद्धा तेच. राईट, एक स्ट्रॉंग बाईंग, म्हणजे ग्लोबल मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झाले. ते का तयार झाले, राईट, ज्या ऑइलच्या प्राइजेस आहे त्या कुठेतरी कमी झाल्या, आणि दुसरी गोष्ट काय झाली आहे, युएस इराणचं जे टेन्शन आहे, राईट, ते सुद्धा कुठेतरी एका पॉझिटिव्ह वळणावर आहे. राईट, आता आपण एवढं न्यूजकडे लक्ष देत नाही, जास्त महत्वाचं असतं ते टेक्निकल अनालिसिस. आता इंडियन मार्केटमध्ये जर बघितलं, आता तुम्ही बघा, आपलं जे आहे सर्वात महत्वाची इंडेक्स निफ्टी बँक. राईट, त्यामध्ये जर आपण बघितलं तर काय दिसतंय, जस्ट अ मिनिट, आता निफ्टी बँक मध्ये काय दिसतंय आपल्याला, निफ्टी बँक मध्ये अगदी एक स्ट्रॉंग बाईंग आली. ती बाईंग का आली आहे हे बघा. आता आपण वन डेची टाइम फ्रेम बघितली, हे तुम्हाला मी काल पण एक्सप्लेन केलंय. राईट, थोडीशी टाइम फ्रेम कमी करतोय, 4 अवरची टाइम फ्रेम मध्ये. आता हे बघा, मला एकदा टेक्निकली समजून सांगतो, त्यानंतर तुम्हाला स्मार्ट मनीने सुद्धा समजून सांगतो. राईट, आता तुम्ही बघू शकता, आता हे बघा, मार्केटने काय केलंय,
मार्केटिंगनी सोपी गेम खेळली. राईट. आता मार्केट काय करत होतं, इथे एक छोटासा बेस तयार करत होतं. राईट. आता बेस मधून एक स्ट्रॉंग मार्केटने काय दिलं, एक ड्रॉप दिलाय. ड्रॉप दिल्यानंतर मार्केट ह्या पूर्ण बेस मध्ये खेळत होतं. राईट. आता ही जी खालची लाईन असते हिला आपण डिस्टल असं म्हणतो. या लाईनला काय मार्केट ब्रेक करत नव्हतं. इथे इक्वल लो तर मार्केटने बनवला. राईट. पण ज्यावेळेस हा इक्वल लो बनवत होतो, तुम्ही सेम इथं बघा, इक्वल लो बनवला त्यावरती इथे एक डायव्हर्जन तयार होत होतं. राईट. त्या डायव्हर्जननी आपल्याला काय दिलं, इथं जे बायर आहेत ते इंटरेस्टेड आहे, कुठंतरी ते गेम मध्ये येण्यासाठी तयार आहे. राईट. आता हे बघा, जसं मार्केटने हा बेस तयार केला, राईट, बेसमध्ये एक स्ट्रॉंग हॅमर कॅन्डल तयार केली. राईट. तो हॅमरचा जसा हाय ब्रेक केला मार्केटने, त्यानंतर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आली. राईट. आता ही कशी आली बाईंग? राईट. आता याला एकच कारण आहे का? नाही. एकच व्हाय होता का माझ्याकडे? नाही. दुसरा व्हाय काय आहे? दुसरा व्हाय आहे. राईट. आता तुम्ही बघू शकता, आपण जर मॅथमॅटिकल दृष्ट्या बघितलं तर फिबोनाची मध्ये काय दाखवते मार्केट? राईट. याची जो एरिया आहे, सपोर्ट एरिया, राईट, त्यामध्ये मार्केट, त्या लूप मध्ये मार्केट फिरत होतं, त्या लूप मध्ये मार्केट एंटर करत होतं. राईट. आणि दुसरी गोष्ट काय होती, इथं एक एसएल हंटिंग एरिया आहे. राईट. एसएल हंटिंग जो एरिया आहे त्यामध्ये मार्केट होतं आणि त्यामध्ये कुठेतरी बाईंग येण्याची चान्सेस जास्त होते. राईट. आता जर मार्केटमध्ये बघितलं, नेक्स्ट जे टार्गेट मार्केटचा राहील, तो जो रेजिस्टन्स राहील, तो मार्केटचा जवळजवळ राहील 57,000 ते 57,200 पर्यंत. राईट. पण त्याआधी एक छोटीशी कुठंतरी सेलिंग आणि त्यात एक छोटासा एक रेजिस्टन्स जर म्हटलं तर तो राहील 56,000चा. राईट. का असं म्हणतोय? राईट. इथे एक छोटीशी एक ऑर्डर ब्लॉक आहे. ती ऑर्डर ब्लॉक ब्रेक करूच तर मार्केटला वर जाण्याचे चान्सेस बनत नाही. ओके. जर आपण बघितलं, बॉलिंजर बँडने जर बघितलं, तिथंही तेच दिसतंय आपल्याला. आणि या सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे युएसचं जे सेंटिमेंट आहे ते खूप महत्वाचं आहे. युएस आणि इराणचं जे जे वादविवाद चालू आहे ते कुठंतरी मार्केटला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत आहे. राईट. ओके. आता जर तुम्ही बघितलं, यामध्ये काय दिसतं, जे 9 ची जी कॅन्डल आहे, राईट, जी 9 ची जी कॅन्डल आहे तिने 20 ला कुठेतरी ब्रेक केलं आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटली. राईट. आज जर तुम्ही बघितलं तर 4 कॅन्डल मध्ये काय दिसतं, आपल्याला इथे एक छोटीशी ऑर्डर ब्लॉक दिसते. राईट. आता या ऑर्डर ब्लॉकला जसं मार्केट टच होईल, टच झालं एक छोटीशी सेलिंग देईल. सेलिंग नंतर ज्यावेळेस मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्ट जर हवा असेल तर तो स्ट्रॉंग सपोर्ट इथे राहील. राईट. का असं म्हणतोय मी? तर हे बघा, हे बघा, हे बघा. असं का म्हणतोय मी? हे बघा. आता जर आपण बघितलं, हा जो एरिया आहे मार्केटचा, हे बघा, इथून जसा ड्रॉप आला, ड्रॉप नंतर मार्केट या बेसमध्ये खेळत होतं बघा. या प्रॉक्सिमल लाईन ला मार्केट ब्रेक करत नव्हतं. जसं मार्केटने प्रॉक्सिमल लाईन ब्रेक केली, इथे काय झालं, हे बघा, इथे एक स्ट्रॉंग ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं. राईट. हा जो हाय होता याला ब्रेक ऑफ मार्केटने ब्रेक केलं, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, स्मार्ट मनीमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं. जसं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं मार्केटने, जसा तो हाय ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आली. राईट. आता मार्केटला ज्यावेळेस मार्केट असं तयार करतं, राईट, मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्ट हवा असतो. राईट. मग मार्केट काय करेल, जसं अप गेलंय परत एकदा स्ट्रॉंग छोटीशी, कारण वर एक छोटीशी एक ऑर्डर ब्लॉक आहे, त्या ऑर्डर ब्लॉक मधून मार्केट एक स्ट्रॉंग पुट साईडला मुवमेंट देईल. जशी पुट साईडला मुवमेंट दिल्यावरती इथं एक स्ट्रॉंग लिक्विडिटी स्वीप आहे. ह्या स्ट्रॉंग लिक्विडिटी स्वीपवरती मार्केट थोडं कन्सोलिडेट केलं एक स्ट्रॉंग बाईंग मार्केटमध्ये येऊ शकते. ओके. आता हे बघा, आता हे झालं 4 आवर मध्ये, पण हे जर आपण जर 2 आवर मध्ये बघितलं, ओके, 2 आवर मध्ये बघितलं तर काय दिसतंय आपल्याला, सेम तोच व्ह्यू बघायला भेटतोय. ओके. मार्केट इथं कन्सोलिडेट करत होतं ह्या झोन मधून, जसं कन्सोलिडेट केल्यावरती मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटली, एक स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन बघायला आपल्याला भेटते. ओके. आता आता आपला विचार काय राहायला पाहिजे, कधी मार्केटमध्ये ध्यानात ठेवा, फास्ट निर्णय घ्यायचे नाही. ओके. वेट करायचा, जोपर्यंत आपली एखादी जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मार्केट येत नाही, मार्केट जोपर्यंत आपल्या टप्प्यामध्ये येत नाही
तोपर्यंत मार्केटमध्ये वेट करायचा. त्यासाठी सर्वात महत्वाचे असते डिसिप्लिन, सायकोलॉजी. व्यवस्थित सायकोलॉजी बिल्ड करायची, राईट. आणि जोपर्यंत आपले ती बिल्ड होत नाही तोपर्यंत एक लॉटनी कधीही मार्केटमध्ये टिकून राहायचं, मार्केटच्या पिच वरती टिकून राहायचं. ओके. आता हे एक बघा, आता ज्यावेळेस मार्केट इथं जाईल त्यावेळेस मार्केटमध्ये एक कुठंतरी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटतो. किती, कोणता रेजिस्टन्स आहे तो, कोणता की पॉईंट आहे तो आहे 55,500चा, राईट. जोपर्यंत 55,500ला मार्केट टच होत नाही तोपर्यंत आपण पुढचा विचार करत नाही. ओके. आणि जर गॅपअप मुवमेंट जर परत एकदा आली तर ती गॅपअप मुवमेंट इथपर्यंत येऊ शकते, राईट. आणि एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे. ओके. त्या सेलिंग झोन मधून मध्ये मार्केट ज्यावेळेस येईल त्यावेळेस पहिला जो सपोर्ट राहील मार्केटचा तो मोठ्या 2 हवरच्या टाइम फ्रेम मध्ये इथे रँक करण्याची एक छोटीशी ऑर्डर ब्लॉक आहे. ओके. मोठं जर बघितलं तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह सेंटिमेंट जे आहे ते मार्केटमध्ये कुठेतरी तयार होताना आपल्याला दिसतंय. कारण खूप दिवस झाले मार्केट नुसतं पडत होतं, राईट. एक इक्वल लो बनत होता, परत एकदा मार्केट डाऊनला येत होतं, एक इक्वल लो बनत होता, परत एकदा मार्केट डाऊनला येत होतं, राईट. एक छोटीशी रॅली यायची, छोटासा एक बेस तयार व्हायचा, परत एकदा मार्केट एक स्ट्रॉंग ड्रॉप आपल्याला बघायला देत होतं. बघा, आता जी मार्केटची स्ट्रेंथ आपल्याला बघायला भेटते 2 हवर मध्ये ती सुद्धा सेमच आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता ही जी स्ट्रेंथ आहे, हे बघा, ही जी स्ट्रेंथ आहे, हे बघा, हा मार्केटचा लो आहे, राईट. इक्वल लो आहे आणि हा सुद्धा दुसरा लो आहे. इथे आपल्याला काय बघायला भेटतंय, आता ही जी रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आहे ही काय सांगते मार्केटमध्ये स्ट्रेंथ कोणाची. ओके. यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवल मी. बघा, ही काय सांगते मग आपल्याला, मस्त इक्वल लो तयार झालेला आहे, इथे मस्त इक्वल लो होता, बट इथं आपल्याला काय सांगते, इथे खूप लोक सेलिंगचा विचार करत होते, बट मार्केटचा अभ्यास करताना पूर्ण करायचा. हे बघा, इथे एक व्यवस्थित डायव्हर्जन तयार झालं, तसं ते डायव्हर्जननी मार्केटला एक पॉझिटिव्ह संकेत दिला आणि ज्यावेळेस ते पॉझिटिव्ह संकेत तयार झाले त्यानंतर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटली. आमचा चॅनल पॅटर्न होता मार्केटचा तो सुद्धा मार्केटने ब्रेक केला आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग आपल्याला बाईंग आज आपल्याला बघायला भेटली, राईट. आणि दुसरी गोष्ट होती लिक्विडिटी खूप दिवसाची बनत होती, राईट. एसएल हंट करत होतं, परत लिक्विडिटी बनत होती, परत एसएल हंट करत होतं. म्हणजे रिटेलर आहे त्यांचं मार्केट काय करत होतं, एसएल हंट करत होतं, राईट. जे इन्व्हेस्टर आहे ते त्यांच्या डोक्यामध्ये असं सेंटिमेंट घालत होतं की मार्केटमध्ये एक सेलिंगचं एक पॅनिक वातावरण तयार झालंय, मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग येऊ शकते, राईट. त्यामुळे सगळे पुट साईडला बसले आणि मार्केटने त्यांचे एसएल हंट करून एक स्ट्रॉंग साईड सीई साईडला मुवमेंट दिली, राईट. आता हे झालं बँक निफ्टीचे. तुम्हाला समजलं स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे मार्केटचा तो कुठे आहे. जो स्ट्रॉंग सपोर्ट जर बघितला आपण, जर आपल्याला स्ट्रॉंग सीईचा विचार करायचा असला तर 54,345 एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटतो. तिथे 2 गोष्टी आहेत, राईट. एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा सपोर्ट आहे आणि दुसरी गोष्ट आहे एक फेअर व्हॅल्यू गॅप प्लस एक लिक्विडिटी स्वीप देखील तिथे आपल्याला बघायला भेटतो. स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघायचं म्हटलं, राईट, तो आहे आपला 55,800च्या सुमारास, राईट. आता वेट करायचं मार्केटमध्ये, जोपर्यंत आपल्या टप्प्यात येत नाही तोपर्यंत वेट करायचा. अंदाधुंदी कोणतेही निर्णय कधी जीवनात नाही आणि मार्केटमध्येही कधी घ्यायचे नाही. ओके, राईट. आता जर आपण बघितलं इथे सुद्धा बघा एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, त्या तिथे एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आपल्याला बघायला भेटतोय, राईट. तोपर्यंत आपण पुढचा विचार करणे. जर हे ब्रेक झालं तर त्याच्यावरचा जो स्ट्रॉंग, अगदी स्ट्रॉंग, राईट, सपोर्ट रेजिस्टन्स जर म्हटलं तर 57,126चा आहे, राईट. आणि जर तुम्ही खालच्या साईडला आले तर हा मार्केटचा वीकचा लो आहे, बघा तुम्ही 52,000चा. तिथं मार्केट शक्यतो आता तरी नाही यायचं, थोडं मार्केट इथं कन्सोलिडेट करण, राईट. एक छोटासा सेलिंगचा ड्रॉप देईन आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग बाईंग परत एकदा तुम्हाला बघायला भेटू शकते. जर युएसचं आणि इराणचं जर सॉल्व्ह झालं तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटू शकते. ओके. आणि दुसरी गोष्ट जी आहे डॉलरचं सुद्धा, राईट. डॉलर सुद्धा पडलाय, त्यामुळे सुद्धा इंडियामध्ये ज्यावेळेस डॉलर पडतो त्यावेळेस रुपयाची व्हॅल्यू वाढते आणि जे फॉरेन इन्व्हेस्टर असते, जे डोमेस्टिक इन्व्हेस्टर असते, त्यांचा भारताच्या कंपन्यांमध्ये इंटरेस्ट येतो, राईट. जर तुम्ही बघितलं निफ्टी फिफ्टी मध्ये काय बघायला भेटतं तुम्हाला. आता निफ्टी फिफ्टी इतकी का नाही वर गेली, त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण काय माहितीये का, आयटी सेक्टर. आता निफ्टी फिफ्टी मध्ये आयटी सेक्टरचा खूप मोठा वाटा आहे आणि एआय आल्यापासून आयटी सेक्टरला कुठेतरी फटका बसलाय, राईट. जे व्हॅल्युएशन करेक्शन आयटी कंपन्यांमध्ये चालू आहे ते खूप महत्वाचं आहे, राईट. मार्केटमध्ये जे काम आपल्याला एक सर्व्हिस, जे आपल्याला जे 3-4 इंजिनियर्स
ते 3-4 लोक लागत होते, तिथं आता खूप एआयने मोठा वाटा घेतला, खूप मोठा स्टेक घेतला, राईट. त्यामुळे निफ्टी फिफ्टी कुठंतरी कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करते, होते मुवमेंट निफ्टी फिफ्टी मध्ये, राईट. ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या कंपन्या आहेत त्या निफ्टी फिफ्टीला सपोर्ट करतात, बँकिंग सेक्टर निफ्टी फिफ्टीला सपोर्ट करते, पण जे मेन आयटी सेक्टर आहे ते कुठंतरी निफ्टी फिफ्टीला गंडवत आहे, ते कुठंतरी सपोर्ट निफ्टी फिफ्टीला करत नाही. निफ्टी फिफ्टी मध्ये जर बघितलं सेमच आहे, राईट. हे बघा तुम्ही निफ्टी फिफ्टी मध्ये आपल्याला सिग्नल कुठं भेटत होतं बाईंगचं, हे बघा. आता जर तुम्ही हा चॅनल बघितला, आधी थोडी मोठी टाइम फ्रेम लावतो, 1 वीकची लावतो, 1 वीक मध्ये काय दिसतंय आपल्याला, राईट. मग निफ्टी फिफ्टी मध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आली आहे, अगदी स्ट्रॉंग बाईंग आली, पण अजूनही आपल्याला कुठंतरी निफ्टी फिफ्टीचा जो वाटा आहे एवढे, जर तुम्ही 1 वीकच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर अजूनही जे बायर आहेत ते कुठंतरी त्यांचा मूड सीला नाहीये. हे बघा तुम्ही रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स काय सांगते, हे बघा हा लो आहे, हा लो आहे, ओके. आणि हा जो आहे हा त्याचा हायर हाय आहे, हे बघा. या लो पेक्षा हा लो थोडासा मोठा आहे, पण इथं आपल्याला काय दिसतंय बघा, हा जो लो आहे आणि हा जो लो आहे त्यामध्ये फरक आहे, ओके. जर आपण बघितलं तर आपला फरक दिसतोय, बट इथं कुठंतरी सीचा मूड बनत नाही, स्ट्रॉंग डायव्हर्जन इथं बनताना आपल्याला दिसलेलं नाही, कारण जे इन्व्हेस्टर आहे त्यांचा कुठंतरी लॉंग टर्म मध्ये सीईचा विचार नाहीये, ओके. कुठंतरी लॉंग टर्म मध्ये, अगदी लॉंग टर्म मध्ये सीईचा विचार इन्व्हेस्टर करत नाही, राईट. आज जर तुम्ही बघितलं छोट्या टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय, बरोबरच्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण घुसलो तर आपल्याला काय दिसतंय, हा जो लो आहे ह्या लो पेक्षा हा लो मोठा आहे, पण तुम्ही बघू शकता इथे सुद्धा एक स्ट्रॉंग डायव्हर्जन आपल्याला बनताना दिसत नाही. इथं काय दिसतंय आपलं, अजूनही 4 आवर मध्ये सुद्धा निफ्टी फिफ्टी मध्ये आपल्याला जे इन्व्हेस्टर आहे ते कुठेतरी सीईचा विचार करताना आपल्याला दिसत नाही, ओके. अजून जर बघितलं आपण तर हे बघा छोट्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बघा तुम्ही 2 आवर मध्ये काय दिसतंय आपल्याला, सेम. 2 आवर मध्ये आपल्याला छोटीशी जे शॉर्ट टर्म सेलर आहेत, शॉर्ट टर्म जे बायर आहेत किंवा जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहेत त्यांचा कुठेतरी सीईचा मूड बनतोय, पण लॉंग टर्म मध्ये ते सुद्धा जास्त दिवस होल्ड करण्याचा प्रयत्न करत नाही, ओके. आता तुम्ही बघू शकता आता इक्वल लो आहे, तुम्हाला थोडं टेक्निकल सांगतो त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगतो, ओके. हे बघा तुम्ही आता इक्वल लो आहे, बट हे इक्वल लो मध्ये काय दिसतंय आपल्याला, एक डायव्हर्जन दिसतंय स्ट्रॉंग, त्यामुळं मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग येते, एक स्ट्रॉंग बाईंग आली, राईट. आता जर तुम्ही बघितलं आता इथं जर आपण पुढचा विचार केला असता, पण इथं काय दिसत होतं आपलं, याचं एक डायव्हर्जन जे आहे ते बनत नव्हतं व्यवस्थित, त्यानंतर एक स्ट्रॉंग बाईंग आली, आणि जसं इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर मार्केटमध्ये अगदी एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटली. आता याचं जर म्हटलं सपोर्ट रेजिस्टन्स, आपल्या स्ट्रॉंग सपोर्ट अँड रेजिस्टन्स कोणते आहेत, ओके. आणि निफ्टी फिफ्टी मध्ये 4 आवर मध्ये जर बघितलं आपण तर स्ट्रॉंग जो सपोर्ट आहे मार्केटमध्ये ते कोणता दिसतोय आपल्याला, स्ट्रॉंग जो सपोर्ट आहे मार्केटमध्ये तो आहे अगदी स्ट्रॉंग सपोर्ट, तिथं आपण स्ट्रॉंग सीईला विचार करू शकतो, तो आहे 23,826चा, ओके. आणि जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो आहे इथलचा म्हणजे 24,254चा एक स्ट्रॉंग एसेल हंटिंग आहे, राईट. आणि एक नॉर्मल जर म्हटले तर ही जी फेअर व्हॅल्यू गॅप आहे इथलचा, हा फेअर व्हॅल्यू गॅप कुठेतरी मार्केटला नॉर्मल खाली लोटण्याचा प्रयत्न करेल, आणि जर खाली लोटेल, राईट, तर खाली लोटेल प्रिव्हियसचा जो एसेल हंटिंग एरिया आहे तिथून एक स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटेल, म्हणजेच तो आहे 23,877चा, राईट. आता हे झालं निफ्टी फिफ्टीचं. जर याला आपण जर मॅथमॅटिकल दृष्ट्या बघितलं, ओके, याला जर आपण मॅथमॅटिकल दृष्ट्या बघितलं तिथं काय दिसतंय आपल्याला, बघू शकता तुम्ही, इथे काय दिसतंय, मार्केट एका लूप मध्ये आहे, सिलिंगच्या लूप मध्ये आपल्याला मार्केट आहे, ओके. आता हे कसं यूज करायचं काय नाही याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवाल मी, पण तुम्ही अनालिसिस कडे लक्ष द्या, याच्या नोट्स काढत जा व्यवस्थित, राईट. आता हे बघा इथे सुद्धा एक स्ट्रॉंग तुम्हाला सेलिंग एरिया बघायला भेटतोय, ओके.
जे मार्केट आहे आता शॉर्ट टर्म साठी लॉंग टर्म साठी तर जेवढे पण इन्व्हेस्टर आहे, जेवढे पण फॉरेन इंडियन सगळे इन्व्हेस्टर आहे, त्यांचा कुठेच लॉंग टर्म मध्ये होल्ड करण्याचा विचार नाहीये. राईट. ते शॉर्ट टर्म मध्ये येतात, शॉर्ट टर्म मध्ये होल्ड करतात, प्रॉफिट बुक करतात, निघून जातात. राईट. का नाहीये? कुठेतरी स्ट्रेंथ बनत नाहीये, जसं मला वाटतंय, असं माझा व्ह्यू आहे. कुठेतरी त्यांची स्ट्रेंथ बनत नाही, ते इंटरेस्टेड नाही. बिकॉज इराण युएसचं वार आहे. राईट. खूप ऑइलच्या प्राइसेस वाढत आहेत. राईट. पेट्रोलचे इश्यू आपल्या आसपास तर आपल्याला बघायला भेटतोय. राईट. त्यामुळे काय होतं, जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यावरती प्रेशर बनतं, आणि अशा वेळेस जे ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती ज्यावेळेस प्रेशर बनतं, आणि तुम्ही जर प्रेशरमध्ये एखादी गोष्टीवर जर काम केलं, तर तुम्हाला स्वतःवरचं कॉन्फिडन्स, आपल्यावरूनच उदाहरण घ्यायचं, आपल्याला सुद्धा स्वतःवर कॉन्फिडन्स येत नाही, सेम तसंच कंपन्यांचं पण असतं. ओके. तसंच. त्यामुळे जोपर्यंत हे जे वॉरचं सेंटिमेंट आहे हे कुठेतरी मिटत नाही, ऑइल प्राइसेस कुठेतरी उतरत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह सेंटिमेंट एक स्ट्रॉंग इन्व्हेस्टरला बनू शकत नाही. ओके. आता हे जर म्हटले, त्यानंतर येतं मार्केटमध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते ते आहे आपलं ते आहे आपलं सेन्सेक्स. राईट. आता सेन्सेक्स काय सांगतं? राईट. सेन्सेक्स मध्ये सुद्धा तेच चालू आहे. राईट. आता सेन्सेक्सला जे वर नेण्याचं काम केलंय ते केलंय बँकिंग सेक्टरने. खूप स्ट्रॉंग मुवमेंट सेन्सेक्स मध्ये सुद्धा दिले. सेन्सेक्स मध्ये एक प्रॉपर एसएल हंटिंग झाली. एसएल हंटिंग झाल्या झाल्या मार्केटमध्ये अगदी स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटले. राईट. इथंच कन्सोलिडेट करत होतं, कन्सोलिडेट नंतर एक स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायला भेटेल. आता तुम्ही जर बघितलं, सेन्सेक्स मध्ये अगदी जर स्ट्रॉंग सपोर्ट अँड रेजिस्टन्स जर म्हटलं, ते कुठं आहेत ते सुद्धा आपण बघूया. ओके. जस्ट अ मिनिट. अगदी जर एक स्ट्रॉंग सपोर्ट जर म्हणलं, तर तो कुठं आहे? तो आहे 72,000 72,400ला. ओके. कारण इथे एक स्ट्रॉंग लिक्विडिटी स्वीप आहे, इथे एक लिक्विडिटी मार्केटमध्ये कुठंतरी बनलेली आहे. राईट. तिथे आहे. ओके. आणि जर स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर विचार केला, तर तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे मार्केटमध्ये, तो आहे जवळजवळ पहिला रेजिस्टन्स मार्केटला मध्ये येईल. राईट. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये तो 78,400चा. ओके. आणि जर शॉर्ट टर्म मध्ये जर बघितलं 15-20 मिनिटामध्ये, तर इथं काय दिसतंय आपल्याला? ते मार्केट जे आहे, राईट, ते एकदम एसएल हंटिंगला आहे. राईट. जे 15 मिनिटामध्ये जर बघितलं तुम्ही, तर 76,635ला एक पहिला रेजिस्टन्स आहे. ओके. आणि जो सपोर्ट अगदी आपण म्हणतो, जो सपोर्ट जो आहे तो आहे अगदी एसएल हंटिंग 75,935ला. एक ठीकठाक सपोर्ट आहे. तिथून एक चांगली 300-400-500 पॉईंट पर्यंत मुवमेंट मार्केटमध्ये येऊ शकतो. ओके. अशा माझ्या व्ह्यूनुसार. जर तुम्ही स्ट्रेंथ बघितली मार्केटमध्ये, शॉर्ट टर्म साठी त्यांचा पूर्ण इंटरेस्ट बाईंग मध्ये आहे. राईट. जसं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होत आहे, राईट, हायर आय बनतंय, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं, परत एक बाईंग येते. तुम्ही जर डाऊन साईडला बघितलं, सेमच तसं आहे. राईट. मार्केट एक ट्रायंगल बनवला, ट्रायंगल नंतर जशी एक मुवमेंट आली, परत एकदा अप साईडला मुवमेंट दिली. हे बघा, एक ट्रायंगल मध्ये मार्केट होतं 15 मिनिटामध्ये, व्यवस्थित जसा ट्रायंगल ब्रेक झाला, राईट, त्यानंतर एक स्ट्रॉंग आपला मुवमेंट बघायला भेटली. राईट. 6 नंबरच्या स्विंग मध्ये. ओके. आता जर याला स्ट्रॉंग सपोर्ट जर म्हणला, तर ट्रायंगलचा रेजिस्टन्स एरिया आहे जो मार्केटने ब्रेक केले, तिथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला मिळू शकतो, म्हणजे जो आहे 75,800च्या आसपास. राईट. आता जोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग इवेक्टचं एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट येत नाही, तोपर्यंत अंधाधून जास्त होल्ड करायचं नाही. व्यवस्थित स्कॅल्प करायचा, स्कॅल्प केल्यानंतर मार्केटमधून एक्झिट करायचं. राईट. होल्डिंगच्या नादी जास्त तुम्ही लागू नका सध्या तरी. बिकॉज काय होतंय माहितीये का, मार्केटमध्ये कोण काय सेंटिमेंट देईल, ट्रम्प जे आहे ते कधी काय सेंटिमेंट देतात, ओके, ट्रम्प काय ट्विट करतात काय नाही, काहीच समजत नाही. ओके. त्यांचं एक ट्विट, कारण आपला जो इंडिया आहे तो आता डिपेंडेंट आहे युएस वरती. ओके. त्यांचं एक ट्विट आपल्याला खूप महागात पडतं. राईट. कारण आपल्याकडे जेवढ्या पण कंपन्या त्या सगळ्या सर्व्हिस बेस्ड कंपन्या, त्यांनी एक ट्विट केलं, आपल्या सर्व्हिस बेसवरती इम्पॅक्ट पडतो. सर्व्हिस बेसवरती इम्पॅक्ट पडला की इंडियन स्टॉक मार्केटवरती फुल इम्पॅक्ट पडल्या जातो. ओके. राईट. थँक्यू सो मच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.